नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। आता अथर्व विचारेच्या येण्यामुळे साक्षीला कोर्ट कोणती शिक्षा सुनावेल हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहिलं होतं की साक्षीने अनेक वेळा स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केलेला असतो। आता तर आपल्या मेलेल्या आईचाही तिने वापर केलेला असतो। तिने कोर्टामध्ये खोटी साक्ष देत ती म्हणालेली असते की मी त्या दिवशी माझ्या सावत्र भावाच्या म्हणजेच अथर्व विचारेच्या अंत्ययात्रेला गेले होते। माझ्या आईचे एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते आणि त्या संबंधातूनच त्यांना एक मुलगा झाला होता आणि हे ज्यावेळी मला कळालं त्यावेळी मला खूप वाईट वाटलं। परंतु अण्णांना या सगळ्यामुळे त्रास होऊ नये आणि म्हणूनच हे सत्य मी अण्णांपासून लपवून ठेवलं होतं। परंतु काय करणार, आज वेळच अशी आली आहे असं म्हणत साक्षी रडण्याचं नाटक करते आणि अण्णांची माफी मागत म्हणते, अण्णा मला माफ करा, परंतु आज मला हे सगळं सत्य बाहेर आणावंच लागत आहे। जे सत्य कित्येक वर्ष मी तुमच्यापासून लपवून ठेवलं होतं। माझ्या आईचे अनैतिक संबंध होते आणि अथर्व विचारे हा माझा सावत्र भाऊ आणि ज्या दिवशी आश्रमामध्ये खून झाला त्याच दिवशी अथर्वचं ॲक्सिडेंट झालं होतं आणि सिटी हॉस्पिटलमधून मला फोन आला की अथर्वचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि म्हणूनच अण्णा मी तुम्हाला काही न सांगता हॉस्पिटलला गेले। परंतु मी हॉस्पिटलला पोहोचेपर्यंत अथर्व हे जग सोडून गेला होता आणि त्यावेळी डॉक्टरांनी ती डेड बॉडी माझ्याजवळ दिली आणि शेवटी मला त्यावर अंत्यसंस्कार करणं भाग होतं, कारण शेवटी काही झालं तरी रक्ताचं नातं होतं आणि म्हणूनच मी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्या रात्री उशिरापर्यंत तिथेच होते। हे ऐकल्यानंतर अण्णाही नाटक करत मुद्दामहून म्हणतात, काय हे, अगं तुझ्या मेलेल्या आईबद्दल तू असं बोलत आहेस? साक्षी म्हणते, अण्णा हे सत्य मी लपवून ठेवलं होतं। हा खरं तर अण्णा आणि साक्षीचा डाव असतो। ॲडव्होकेट पवार यांनी ह्या सगळ्यासाठी त्यांना मदत केलेली असते। आता ॲडव्होकेट जोशी हे जरी मधुभाऊंची केस लढवत असले तरीसुद्धा त्यांनी साक्षीला हे खोटे पुरावे दिलेले असतात। परंतु आता अर्जुनने मधुभाऊंची केस स्वतःच्या हाती घेतलेली असतात आणि ॲडव्होकेट जोशीकडून सगळं सत्य वधवून घेतलेलं असतं। साक्षीने खोटा बनाव रचला आहे हे सुद्धा अर्जुनला कळालेलं असतं आणि म्हणूनच आता अर्जुन आणि सायली मिळून अथर्व विचारे यांचा शोध घेत असतात आणि महादेवांच्या कृपेने आता अथर्व विचारे सुभेदारांच्याच घरी आलेला असतो। महाशिवरात्री दिवशी सायली आणि अर्जुनच्या समोर महादेवांनी चमत्कार घडवून आणलेला असतो। आता मधुभाऊंच्या सुटकेसाठी मार्ग मोकळा झालेला असतो। साक्षीचा खोटेपणा आता कोर्टात सिद्ध होणार याची सायली आणि अर्जुनला पूर्ण खात्री असते। आता अथर्व विचारेबद्दल कोणाला काही कळू नये म्हणूनच अर्जुन आणि सायली आणि चैतन्य यांनी मिळून अथर्व विचारेला चैतन्याच्या घरी ठेवलेलं असतं। परंतु अथर्व विचारे या सगळ्या कोर्ट कचेरी याला घाबरलेला असतो आणि म्हणूनच तो तिथून पळून जातो। आता अर्जुन, चैतन्य आणि सायली यांचं टेन्शन तर वाढलेलं असतं, कारण मधुभाऊंच्या सुटकेसाठी हा एकमेव पर्याय असतो याची सायली, अर्जुन आणि चैतन्याला पूर्ण जाणीव असते। तर दुसरीकडे कोर्टामध्ये साक्षीने दिलेली साक्ष त्यामुळे मधुभाऊंना पूर्ण खात्री असते की आता आपल्याला शिक्षा होणारच, आपण न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा होणार। यामुळे मधुभाऊंना खूप वाईट वाटतं। परंतु इकडे अर्जुन मनाशी ठरवतो की काही झालं तरी मधुभाऊंना मी निर्दोष सोडवणारच। सायलीच्या डोळ्यात मी अश्रू पाहू शकत नाही आणि आता साक्षीच्या पापाचा घडा भरला आहे असं म्हणत आता अर्जुन आणि चैतन्य अथर्व विचारे यांचा शोध घ्यायचा ठरवतात। आता अथर्व विचारे याचा शोध घेण्यासाठी अर्जुनला पोलिसांचीही मदत झालेली असते। आता अथर्व विचारेचं लोकेशन काही कळत नसतं, परंतु त्याच्या मेसेजवरून एवढं कळालेलं असतं की तो आता त्यांच्या पाहुण्यांजवळ राहायला जात आहे आणि म्हणूनच तो रत्नागिरीत जाणार। हे ज्यावेळी अर्जुन आणि चैतन्यांना कळतं त्यावेळी अर्जुन आणि चैतन्य आता दोघेही अथर्व विचारेचा शोध घेण्यासाठी रत्नागिरीमध्ये पोहोचलेले असतात। आता अर्जुन आणि चैतन्य रत्नागिरीमध्ये सगळीकडे अथर्वला शोधत असतात, तर दुसरीकडे भरपूर रात्र झालेली असते आणि अर्जुन घरी न आल्यामुळे सायलीला अर्जुनची काळजी वाटत असते। आता प्रतापराव आणि कल्पनाताई सायलीला प्रश्नावर प्रश्न विचारू लागतात, परंतु आता सायली त्यांना म्हणू लागते की मला काहीच माहीत नाही आहे की अर्जुन सर नक्की कुठे गेले आहेत। असं म्हणत आता सायलीसुद्धा त्यांच्यापासून सत्य लपवते, कारण सायली मनाशीच विचार करत म्हणते, मी जर यांना सत्य सांगितलं तर नकळतच हे सत्य प्रियापर्यंत पोहोचू शकतं आणि एकदा का प्रियाला कळालं तर प्रिया साक्षी आणि मैपत शिकरेला सांगू शकते, त्यापेक्षा नकोच आणि म्हणूनच सायली शांत राहते। तर दुसरीकडे आता सायली देवाचा धावा करत असते आणि आता देवाच्या कृपेने अर्जुन आणि चैतन्य
अथर्व विचारेपर्यंत पोहोचलेले असतात. अथर्व विचारे एका टपरीवर चहा पित असतो. त्याचवेळी अर्जुन तिथे गाडी लावतो. आता अर्जुनची गाडी तिथे आलेली पाहून अथर्व विचारे पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. अर्जुन त्याला जाब विचारत म्हणतो, तू पळून का आलायस? तुला माहीत आहे की तुझी साक्ष कोर्टामध्ये खूप महत्त्वाची आहे. तुझं कोर्टात येणं खूप महत्त्वाचं आहे. तू जर कोर्टामध्ये साक्ष दिली नाहीस तर एका निरपराध माणसाला शिक्षा होऊ शकते, याची जाणीव तुला आहे ना? एका मुलीला तिच्या वडिलांपासून दूर जावं लागणार आहे, हे तुला कळतंय ना? तर आता अथर्व म्हणू लागतो की हो. अर्जुन म्हणतो, मग तू असं का केलंस? आता अर्जुन अथर्वला समजावतो आणि म्हणू लागतो, आत्तापर्यंत साक्षी शिकरे, महिपत शिकरे यांनी खूप डावपेच खेळले आहेत, खूप लोकांची आयुष्य उद्ध्वस्त केली आहेत. परंतु आता हे सगळं काही कुठेतरी थांबायला हवं आणि त्यासाठी तुला आम्हाला साथ द्यावीच लागेल. परंतु तुला मनापासून साथ द्यायची असेल तर, नाहीतर आम्ही काहीच बोलणार नाही, काहीच हरकत नाही, असं म्हणत आता अर्जुन तिथून निघून जाणार असतो. परंतु त्याचवेळी आता अथर्व विचारे अर्जुनला म्हणतो, थांबा, मी तुम्हाला साथ द्यायला तयार आहे. कारण मी सायली त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू पाहिले आहेत. त्यांच्या वडिलांबद्दलची असणारी माया मी पाहिली आहे आणि एका निरपराध व्यक्तीला होणारी शिक्षा मी नाही पाहू शकत. जर माझ्यामुळे एका व्यक्तीचा जीव वाचणार असेल, एका मुलीला तिचे वडील मिळणार असतील, तर यासाठी मी तयार आहे. आता अर्जुन आणि चैतन्य खुश होतात. आता अर्जुन आणि चैतन्य अथर्व विचारेला आपल्यासोबत घेऊन येतात. आता पुन्हा एकदा अर्जुन चैतन्याच्या रूमवर अथर्व विचारेला घेऊन येतो आणि कोणालाही काही कळू नये म्हणून तिथेच त्यांना ठेवतो. आता घरी आल्यानंतर अर्जुन घडलेला सर्व प्रकार सायलीला सांगतो. सायली खूप खुश होते आणि अर्जुनला विचारते, परंतु आता अथर्व विचारेला आपण कोर्टात कधी घेऊन जाणार आहोत? अर्जुन म्हणतो, नाही, आता आपण घाई करायची नाही, कारण जर आता मी कोर्टाची तारीख मागितली तर साक्षी आणि महिपत सावध होतील. उलट त्यांनाच तारीख मागून देत म्हणजे आपलं काम अगदी सोपं होऊन जाईल. तर त्याचवेळी आता ॲडव्होकेट पवार यांनी कोर्टामध्ये तारीख मागितलेली असते. त्याचप्रमाणे आता अर्जुनला लेटर आलेलं असतं. आता अर्जुन ते लेटर वाचतो आणि सायलीला म्हणतो, मी म्हणालो होतो ना, आता महिपत शिकरे धावपळ करणार, कारण त्याला साक्षीला निर्दोष सोडवायचं आहे आणि म्हणूनच ॲडव्होकेट पवार यांनी कोर्टाची तारीख मागितली आहे. जसं आपल्याला हवं होतं तसंच सगळं काही घडत आहे. आता अर्जुनही खुश होतो. परंतु दुसरीकडे महिपत शिकरे म्हणू लागतो, साक्षी, झाली सुटका. उद्या आपण कोर्टात गेल्यानंतर आता तुझी सुटका होणार आणि तीसुद्धा कायमची, निर्दोष, असं म्हणत आता महिपत शिकरेनी पार्टीची तर जय्यत अगोदरच तयारी करून ठेवलेली असते. त्यांनी फोन करून पार्टी ऑर्गनाईज केलेली असते आणि म्हणू लागतात, एक मोठी पार्टी होणार आहे, जी आत्तापर्यंत कधीही झाली नसेल अशी पार्टी. तर दुसऱ्या दिवशी आता कोर्टामध्ये सर्वजण जमतात. आता मधुभाऊ, कुसुमताई, सायली, अर्जुन, चैतन्य सर्वच जण कोर्टामध्ये आलेले असतात. आता महिपत शिकरेंना कोणताही संशय येऊ नये म्हणून सर्वच जण एकत्र कोर्टात येतात. तर दुसरीकडे महिपत शिकरे आणि साक्षी अगदी तोऱ्यातच कोर्टामध्ये आलेले असतात. त्यांच्यासोबत आता प्रिया आणि नागराजही असतो. प्रिया खूप खुश असते आणि मनाशीच म्हणते, झालं, एकदा मधुभाऊ जेलमध्ये गेले की माझी सुटका झाली. मग मी तन्वी नाही आणि मी प्रिया आहे, हे सत्य कोणापर्यंतही येऊ शकत नाही, असं म्हणत प्रिया स्वतःचा डाव साध्य होईल याच विचारत असते. तर दुसरीकडे साक्षी म्हणते, मधुकर पाटील, आता आयुष्यभर खडी फोडायला जाणार आहात, कारण यानंतर माझी यातून निर्दोष सुटका होणार आहे. आता ॲडव्होकेट पवार साक्षीच्या बाजूने केस लढवत असतात आणि म्हणू लागतात, जजसाहेब, आत्तापर्यंत आम्ही तुमच्याजवळ पुरावे सादर केले, असं म्हणत आता ॲडव्होकेट पवार अथर्व विचारे यांचं खोटं मृत्यूपत्र देखील कोर्टात सादर करतात. तर अर्जुन म्हणू लागतो, ॲडव्होकेट पवार, या सगळ्याची तुम्हाला खात्री आहे ना? तर ॲडव्होकेट पवार म्हणू लागतात, हो, आता मी मृत्यूपत्र इथे सादर केलं आहे, याचा अर्थ तुम्ही काहीच बोलू शकत नाही. अर्जुन म्हणतो, अजूनही विचार करा, अजून काही वेगळं असेल तर. तर आता ॲडव्होकेट पवार म्हणू लागतात की नाही, हा आमचा फायनल स्टेटमेंट आहे. तर साक्षी म्हणू लागते, आत्तापर्यंत या मधुकर पाटीलमुळे मला खूप वणवण करावी लागली, प्रत्येक वेळी या कोर्टाची पायरी चढावी लागली, मी निर्दोष असतानासुद्धा. परंतु जजसाहेब, आता खऱ्या गुन्हेगाराला शिक्षाही व्हायलाच पाहिजे आणि तीसुद्धा फाशीची, हीच माझी कोर्टाला विनंती आहे. तर अर्जुन साक्षीला विचारतो, खरंच तुझं हे स्टेटमेंट शेवटचं आहे ना? आणि सर्वात महत्त्वाचं, तू जे काही आता बोलली आहेस की फाशीची शिक्षा, हे तर खरं आहे ना? साक्षी म्हणते की हो, मी खरंच कोर्टाला विनंती करत आहे की त्या व्यक्तीला फाशीची शिक्षा व्हायलाच हवी. तर अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, असं म्हणत आता अर्जुन म्हणतो, जजसाहेब, मला आता एक पुरावा कोर्टासमोर सादर करायचा आहे की ज्यानंतर तुम्हाला विचार करावा लागेल की नक्की फाशीची शिक्षा कोणाला व्हायला हवी.
आता मात्र सर्वजण शांत होतात. साक्षी म्हणू लागते, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, प्लीज तुम्ही आता कोर्टाचा वेळ वाया घालवू नका. आतापर्यंत तुम्ही खूप प्रयत्न केलात, परंतु तुम्ही काहीच करू शकला नाहीत. पवार वकीलसुद्धा अर्जुनला थांबवण्याचा प्रयत्न करतात. अर्जुन म्हणतो, जजसाहेब मला शेवटची संधी द्या. असं म्हणत आता जजसाहेबांनी अर्जुनला परवानगी दिलेली असते. आता त्याचवेळी चैतन्य अथर्व विचारेला घेऊन आतमध्ये येतो. आता अथर्व विचारे आतमध्ये येताच अर्जुन साक्षीला विचारतो, साक्षी शिकरे, तुमचा हाच आहे ना तो सावत्र भाऊ अथर्व विचारे? तर साक्षी म्हणते, नाही, माझा सावत्र भाऊ अथर्व विचारे देवाघरी गेला आहे हे मी सांगितलं आहे आणि त्याचं मृत्यूपत्रसुद्धा मी आता तुमच्यासमोर सादर केलं आहे. तरीसुद्धा ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, तुम्ही माझ्या जखमेवर मीठ का चोळत आहात? तर अर्जुन म्हणू लागतो, जजसाहेब, आतासुद्धा साक्षी शिकरे यांनी कोर्टाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. असं म्हणत आता अथर्वचं ओरिजिनल आधार कार्ड, पॅन कार्ड, सर्व ओळखपत्र आता अर्जुन जजसाहेबांसमोर सादर करतो आणि म्हणू लागतो, साक्षी शिकरे म्हणजेच ॲडव्होकेट पवार यांनी तुमच्यासमोर सादर केलेले डॉक्युमेंट आणि त्यानंतर हे आधार कार्ड आणि हे पॅन कार्ड यावरून तुम्ही ओळखू शकता की अथर्व विचारे ही व्यक्ती जिवंत आहे आणि आज ती तुमच्या समोर आहे. साक्षी शिकरे यांनी कोर्टाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. स्वतःचा बचाव करण्यासाठी एका व्यक्तीचं खोटं मृत्यूपत्र, एवढंच नाही तर ती व्यक्ती जिवंत नाही असं भासवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता जजसाहेब तुम्हीच विचार करावा. आता ॲडव्होकेट पवार पूर्णपणे संकटात अडकलेले असतात. तर अर्जुन म्हणू लागतो, एका झेरॉक्स सेंटरवर मिळालेल्या पॅन कार्ड आणि आधार कार्डच्या झेरॉक्सच्या आधारे त्यांनी खोटं आधार कार्ड, पॅन कार्ड बनवून घेतलं, खोटं मृत्यूपत्र बनवून घेतलं आणि ते तुमच्यासमोर सादर केलं गेलं. परंतु ही व्यक्ती जिवंत आहे हे समजल्यानंतर आता साक्षीच्या पायाखालची जमीन सरकते. साक्षीला काय करावं काहीच कळत नाही. आता जजसाहेब साक्षीविरुद्ध ॲक्शन घेत म्हणतात, मिस साक्षी शिकरे, आत्तापर्यंत तुम्ही खूप बनाव रचलेत, खूप खोटं बोलण्याचा प्रयत्न केला. शिवानी जाधव यांनासुद्धा तुम्ही हाताशी धरलं, त्यांना पैशाचं आमिष दाखवलं आणि आज तर काय, अथर्व विचारे या व्यक्तीचं तुम्ही मृत्यूपत्र सादर करत आहात आणि यासाठी ॲडव्होकेट पवार यांनी तुम्हाला मदत केली. म्हणूनच ॲडव्होकेट पवार यांची सनद कायमची रद्द करण्यात येत आहे. कोर्टाची दिशाभूल करण्याप्रकरणी ॲडव्होकेट पवार यांची सनद रद्द होत आहे. त्याचप्रमाणे साक्षी शिकरे यांनी आतापर्यंत कोर्टाची केलेली दिशाभूल यासाठी त्यांना दंड भरावा लागणार आहे. तसंच महत्त्वाची शिक्षा म्हणजे साक्षी शिकरे यांना आता फाशीची शिक्षा जाहीर होत आहे. कारण त्यांनीच आता कोर्टासमोर विनंती केली होती की जो खरा गुन्हेगार असेल त्याला फाशीची शिक्षा व्हायलाच हवी. आणि या केसच्या संदर्भात विचार करता आणि सर्व साक्षी पुरावे पाहता ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी आत्तापर्यंत कोर्टासमोर सादर केलेले पुरावे ग्राह्य धरून साक्षी शिकरे यांना हे कोर्ट फाशीची शिक्षा सुनावत आहे. तसंच मधुकर पाटील यांचा या केसच्या संदर्भात या खुनाप्रकरणी कोणताही हात नसल्यामुळे त्यांची हे कोर्ट निर्दोष मुक्तता करत आहे. आता हे ऐकल्यानंतर सायलीचा आनंद काही गगनात मावत नसतो. आता महिपत शिकरेचा तोरा तिथेच गळून पडलेला असतो. कारण एकीकडे महिपत शिकरेने पार्टीची तयारी केलेली असते, परंतु सायली आणि अर्जुनने महिपत शिकरेंची दिशाभूल करत आता महिपत शिकरेंचा आणि साक्षी शिकरेचा खेळ तिथेच संपवलेला असतो. आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद.